हां हॅलो मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सुनीता ढेरे यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. आज मी आलेला आहे बघा, आज म्हणजे गावी आम्ही आलेलो आहे. सुट्टी राहिलेली आहे, सुट्टी आता संपतच आलेली आहे. तेव्हा म्हटलं आता 2-4 दिवस माहेरी जाऊया, मस्तपैकी राहून वगैरे घ्या. नंतर एकदा शाळा चालू झाली तर मग काय सुट्ट्या वगैरे आणि म्हणजे नंतर आपल्याला फिरायला पण भेटत नाही. नंतर जसं की मुलांची शाळा चालू झाल्यानंतर मग आपल्याला कसं जास्त हे होत नाही, म्हणजे सुट्टीशिवाय म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या तर तेव्हाच यावं लागतं, नाहीतर मग उन्हाळ्याच्या सुट्टीत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आली, मुलांची शाळा आता सोमवारपासून म्हणजे 15 जूनपासून चालू होईल ना. मग त्यामुळे म्हटलं 2-4 दिवस 5-6 दिवस राहून यावं आपण माहेरी जाऊन. बघा हे बघू शकता, मावशीचं घर आहे माझ्या. ही माझी मावशी बघा, आणि आमची चिल्लर गँग ते बसलेली आहे बघा. हा माझा मोठा मुलगा आहे, त्याला गावी ठेवलं होतं इकडे. आणि ही माझी बारकी मुलगी, तुम्ही तर ओळखता तिला. आणि ही पण ही मावशीची म्हणजे मावस बहिणीची मुलगी ही बघा. मग त्याचा पॉवर बँक सगळी आमची चिल्लर गँग बघू शकता तुम्ही. मावशी जेवण बनवते. मावशी काय बनवते जेवायला? टोपत काय केलंय? चिकनची भाजी बघा कशी छानपैकी बनवलेली आहे. त्यात वरण केलेलं आहे, जेवणाची तयारी चाललेली आहे बघा. प्यायचं पाणी भरायचं चालू आहे, कारण की पाणी इथं 2 दिवसात पाणी येतं. मग पाण्याचा साठा बघा कसा करावा लागतो. हे बाहेरचा व्ह्यू किती छान आहे बघा. आणि समोरचं घर आहे ते आईचं आहे माझ्या, आणि मावशीचं घर आहे. हे असं आहे माझ्या मावशीचं घर. तिचं तिकडे म्हणजे दोन्ही साईडून म्हणजे आहे तिकडे, त्या साईडला म्हणजे एक ओढा आहे, ओढ्याच्या पलीकडे सुद्धा एक घर आहे तिचं. म्हणजे इथे एक टाकलेलं आहे, म्हणजे असं म्हणजे घर बांधलेलं आहे त्यांनी स्वतःचं, असं स्वतंत्रचं शेड आहे. त्या साईडला पण सुद्धा आहे त्यांचं एक घर, पण त्या आहे इकडे माळी आहे छान प्रकारे. पण आता कसं तिथे पण त्यांनी जागा घेऊन वगैरे बांधलेलं आहे. स्वतःचं शेड आहे, छान असं छोटंसंच आहे. बघू शकता कसं बांधलेलं आहे. अजून मुरुम टाकलेलं आहे, म्हणजे आत्ताच नुकतं बांधलेलं आहे. मुरुम वगैरे केलेलं आहे, ठोकलाय म्हणजे ठोकून वगैरे घेतलेलं आहे व्यवस्थित. आता लाद्या टाकायच्या आहे नंतर ना. तुम्हाला देवघर दाखवते कसं आहे बघा, माझ्या मावशीचं देवघर. इथे कपाट ठेवलेलं आहे, आणि त्यात बेड ठेवलेला आहे छान प्रकारे. छोट्याशाच घरात बघा सगळ्याच गोष्टी अरेंजमेंट केलेल्या आहेत. आणि ते प्यायच्या पाण्याची सोय केलेली आहे, आणि ते स्वयंपाकघर छोटंसं असं केलेलं आहे. कसं वाटलं माझ्या मावशीचं घर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. छान प्रकारे छोट्याशाच घरात बघा सगळ्याच गोष्टी अरेंजमेंट केलेल्या आहेत, आणि ते प्यायच्या पाण्याची सोय केलेली आहे, आणि ते स्वयंपाकघर छोटंसं असं केलेलं आहे. कसं वाटलं माझ्या मावशीचं घर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.